इथे मी एक एंट्री टाकतो 113. फर्स्ट नेम या ठिकाणी मी समजा टाकतोय आरती. लास्ट नेम या ठिकाणी मी टाकतोय समजा फ्लास्क. कोर्स नेम या ठिकाणी टाकतोय मी रेस्ट API. फी टाकतोय या ठिकाणी मी समजा 5000. कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मी टाकतोय 2 3 4 5 6 7 8 9 10. ईमेल ID टाकतोय ठिकाणी मी aarti@gmail.com. ट्रेनर नेम टाकले मी महेश. स्टार्ट डेट टाकतोय समजा मी आजची 27/12/2023 आणि जेंडर टाकल्या ठिकाणी मी फिमेल. तर ऑलरेडी या ठिकाणी आपल्याकडे किती रेकॉर्ड आहे? 112 रेकॉर्ड. म्हणजे या ठिकाणी 102 पासून 112 पर्यंत आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत. ज्यावेळेस मी ॲड बटनवर क्लिक करतोय इथे रेकॉर्ड काय होतोय माझं ॲड होतोय आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला शो होतोय. त्यानंतर पहा मला काय करायचं आता काहीतरी चेंज करायचं आहे. तर मला काय करायचंय जिथे समजा हा 102 पहा याच्यावर मी क्लिक केल्यानंतर तो डेटा परत मला ठिकाणी रो मध्ये दिसतोय. पहा याच्यावर क्लिक केलाय तो डेटा या ठिकाणी मला प्रत्येक रो मध्ये डिस्प्ले होतोय. मला काय करायचंय ज्याचा रोल नंबर या ठिकाणी 107 आहे, ज्याचा रोल नंबर या ठिकाणी 107 आहे, इथे पहा लास्ट नेम काय घेतलेलं आपण पायथॉन. कोर्स काय घेतलेला आपण पायथॉन. मला काय करायचंय 107 म्हणजे त्याचं नेम आहे साक्षी. तर मला काय करायचंय त्याचा कोर्स चेंज करायचा आहे. पायथॉनच्या ऐवजी मला या ठिकाणी टाकायचंय फुल स्टॅक आणि फी 5000 च्या ऐवजी मला काय करायचंय 10000 या ठिकाणी मला अपडेट करायची. काय करायची अपडेट करायची. तर इथे मी 107 याच्यावर क्लिक केलंय. इथे मला ऑल डेटा फेच झालाय. इथे लास्ट काय काय करायचं आपला कोर्स. तर कोर्स काय करतोय मी इथे फुल स्टॅक म्हणून ठिकाणी मी कोर्स राईट करतोय आणि फी टाकतोय ठिकाणी मी 10000. अपडेट बटनवर मी क्लिक करतोय. तर चेक करा इथे पहा 107 फीज आणि तुम्हाला कोर्स तिथे काय झालं भेटेल अपडेट झालेला भेटेल. त्यानंतर मला या ठिकाणी एखादी एंट्री डिलीट करायची. तर इथे पहा मी 10113 ही जी काही एंट्री ही जे काय रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड मला पूर्णपणे डिलीट करायचे. तर त्यासाठी पहा इथे फेच झाला. डिलीट बटनवर मी क्लिक करतोय. तो जो काय रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आपलं पूर्णपणे डिलीट झालेलं आहे. त्यानंतर समजा इथे मी काहीतरी माहिती टाकत गेलो. माहिती टाकत गेल्यानंतर मला या ठिकाणी काय करायचंय क्लिअर करायचं. या एंट्री काय करायच्या क्लिअर करायच्या. क्लिअर बटनवर मी क्लिक करतो. इथे काय झालं क्लिअर झालं. त्यानंतर पहा या ठिकाणी मी शो ऑल बटनवर क्लिक करतोय. ऑल डेटा या ठिकाणी मला काय होतोय शो होतोय. ऑल डेटा या ठिकाणी मला काय होतोय शो होतोय. त्यानंतर पहा सगळ्यात शेवटच्या या ठिकाणी आपलं राहिलेलं वर्क करायचं. इथे आपलं काय करायचं फिल्टर करायचं. काय करायचं फिल्टर. तर फिल्टर काय करायचं सर्च बाय. इथे आपण एक कॉम्बो बॉक्स घेतलेला आहे पहा. त्याच्यावर मी क्लिक करतोय. कोर्स ट्रेनर आणि जेंडर याच्यानुसार आपल्याला काय करायचं आता फिल्टर करायचं. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अजून एक एंट्री बॉक्स घ्यावा लागेल. इथे काय घ्यावं लागेल एंट्री बॉक्स या ठिकाणी घ्यावा लागेल. थोडक्यात काय कोर्स इथे समजा मी इथे मी राईट केलं कोर्स. ज्याचा कोर्स या ठिकाणी इथे मी इनपुट बॉक्स घेण्याच्या शेजारी घ्यायचा आहे आपल्याला. ज्याचा कोर्स या ठिकाणी पायथॉन आहे असेच मला या ठिकाणी रेकॉर्ड काय करायचे शो करायचे. तर टोटल पायथॉन वाले किती आहेत 1 2 3 तर 4 रेकॉर्ड तुम्हाला काय करायचे फिल्टर करून तुम्हाला या टेबलमध्ये शो करायचे. या टेबल्समध्ये काय करायचे शो करायचे. किंवा मी या ठिकाणी असं राईट केलं काय जेंडर सिलेक्ट करतोय आणि इथे मी अजून एक इनपुट बॉक्स घेणार. तर जेंडर मध्ये काय सर्च करायचंय मला मेल. तर ज्यांचं जेंडर काय असेल मेल असेल तसे मला रेकॉर्ड्स काय करायचे डिस्प्ले करायचे. तर टोटल मेल किती आहेत आपल्याकडे 1 2 3 4 5 हे 5 रेकॉर्ड्स मला काय होतील ज्यावेळेस मी सर्च बटनवर क्लिक करेल ते 5 रेकॉर्ड्स मला या ठिकाणी शो होतील. म्हणजे आपल्याला काय करायचं त्याच्यामधून आता फिल्टर करायचे. काय करायचे फिल्टर. येते लक्षात. तर आपण ज्यावेळेस MySQL शिकत होतो त्यावेळेस आपल्या ठिकाणी फिल्टर पर्पज कसा यूज करायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. वाटलंच तर मी तुम्हाला परत एकदा लक्षात आणून देण्यासाठी तुम्हाला मी रिपीट करून देतो. तर तिथे सगळ्यात अगोदर काय करू आपण हे जे काय बॉक्स आहे या कॉम्बो बॉक्सची आपण थोडी विड्थ कमी करू आणि इथे मी अजून एक एंट्री घेतो. ओके. तर आपण इथे जाऊया आपल्या
डिस्प्ले फ्रेम मध्ये, डेटा डिस्प्ले फ्रेम मध्ये कोड ओपन करतोय. चेक करू अगोदर आपण कॉम्बो बॉक्स पसी. त्याच्यानंतर इथे पहा आपला कॉम्बो बॉक्स आहे, बरोबर आहे. या कॉम्बोच्या ठिकाणी मी काय करतोय, विड्थ कमी. इथे आपण विड्थ घेतलेली पहा, त्याची विड्थ मी कमी करतो कॉम्बोची. इथे विड्थ केली मी या ठिकाणी 10, विड्थ काय केली मी 10. आणि अजून या ठिकाणी याच्यानंतर मी एक एंट्री बॉक्स घ्यायची मला. तर इथे मी राईट करतो पहा एंट्री बॉक्स घेण्यासाठी एंट्री फंक्शन. कोणतं फंक्शन? एंट्री फंक्शन. तर एंट्री फंक्शन मध्ये तुम्हाला एंट्री कुठे दाखवायची आहे? डेटा डिस्प्ले फ्रेम मध्ये. इथून त्याला मी कॉपी केलंय, इथे आलो पेस्ट. समजा त्याच्यानंतर तुम्हाला त्याची फॉन्ट साईज वगैरे राईट करायची असेल तर ॲज इट इज इथून मी याला कॉपी केलंय पूर्णपणे, इथे आलो, इथे येऊन मी याला पेस्ट केलं. ओके. आता फॉन्ट साईज वगैरे या ठिकाणी मी याची घेतली आहे आणि याला मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. सर्च एंट्री किंवा टेक्स्ट सर्च नावाच्या व्हेरिएबल मध्ये याला मी काय करतोय, स्टोअर करतो. टेक्स्ट सर्च नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. आता हे आपलं काय करावं लागेल, एक्स आणि वायच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, ग्रिड मध्ये. इथे पहा आपण रो 0 आहे, ही रो तुमची 0, कॉलम 1 याचा कॉलम 2 आणि याचा कॉलम काय असेल त्या एंट्रीचा ऑटोमॅटिकली 3. तर इथून पहा मी ते राईट करतोय ग्रिड मध्ये. या ठिकाणी याला मी राईट करतोय txt सर्च इज इक्वल टू ग्रिड फंक्शन रो इज इक्वल टू 0 आणि कॉलम इज इक्वल टू कॉलम. चेक करू आपण. याचा कॉलम 1 आहे, याचा कॉलम काय करावं लागेल, याचा कॉलम 1 आहे. 1-2 मिनिटं. सर्च लेबल कुठे आपलं, हे पहा लेबल घेतला आपण सर्च 00. याचा काय झाला 01, कॉलम स्टार्ट होतो 0 पासून. म्हणजे याचा कॉलम 0, याचा कॉलम 1 आणि याचा कॉलम काय घ्यावा लागेल आपल्या एंट्रीचं मग 2 घ्यावा लागेल. तर कॉलम इज इक्वल टू 2. ऑटोमॅटिकली याचा 2 झाला तर याचं काय करावं लागेल आपल्याला 3 आणि पुढच्याचं काय करावं लागेल 4. ओके. एकदा आपण चेक करूया आणि याला मी देतो पॅड एक्स. पॅड एक्स इज इक्वल टू 20. फाईल मी इथे सेव्ह करतोय. रन करून आपण चेक करूया की आपला तो जो काय एंट्री बॉक्स आहे तो एंट्री बॉक्स डिस्प्ले होतोय का नाही. एरर आलेला आहे आपल्याला नाही. परत एकदा रन. इथे फाईल सेव्ह झाली. त्याला मी आता कट करतो, परत मी फाईल रिफ्रेश करतो. हां, इथे एरर आला फॉन्ट. ब्रॅकेट किती ओपन आहे, हव्याचं एक ब्रॅकेट, हायचं एक ब्रॅकेट. एंट्री मध्ये डेटा डिस्प्ले फ्रेम फॉन्ट टाइम्स न्यू रेमन बोल्ड विड्थ इज इक्वल टू 10. एक ब्रॅकेट एक्स्ट्रा झाला, बरोबर ना. हा फॉन्टचा ब्रॅकेट, हा एंट्रीचा ब्रॅकेट, एक ब्रॅकेट एक्स्ट्रा झाला. परत त्या ठिकाणी फाईल सेव्ह रन करून चेक करू. ओके. इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे एरर आलेला नाहीये. इथे तुम्हाला कॉम्बो बॉक्स आला पहा सर्च बाय आणि तुम्हाला काय टाकायचं इथे. समजा आता इथे मी टाकतो पहा ट्रेनर. काय टाकलं मी ट्रेनर. ज्यांचं ट्रेनरचं नेम काय आहे, ज्यांच्या ट्रेनरचं नेम महेश आहे, महेश, ज्या ट्रेनरचं नेम महेश आहे त्या ऑल रेकॉर्ड्स मला काय करायचे, शो करायचे. तर ऑल रेकॉर्ड्स किती आहेत माझ्याकडे, 1 2 3 4. इथे मला 4 रेकॉर्ड्स काय होतील ते शो होतील. बाकीचे रेकॉर्ड दिसणार आहेत का, बाकीचे रेकॉर्ड्स मला दिसणार नाही. तर आता इथे तुम्हाला काय करायचंय, ह्या कॉम्बो बॉक्स मधली व्हॅल्यू आणि ह्या एंट्री बॉक्स मधली व्हॅल्यू तुम्हाला फेच करायची. व्हॅल्यू काय करायची,
फेच करायची आणि तुम्हाला चेक करायचं. आता व्हॅल्यू फेच करण्यासाठी ह्या व्हॅल्यूला मला कोणत्या तरी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल, बरोबर आहे. त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी मी इथे त्याच्यासाठी दोन व्हेरिएबल घेतो पहा. एक कॉम्बो बॉक्समधली व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आणि एक एंट्री बॉक्समधली व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी दोन व्हेरिएबल्स घेतो. इथे इथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, बरोबर आहे. इथे मी घेतो पहा सेल्फ डॉट सर्च बाय. इथे मी एक व्हेरिएबल घेतला पहा. तुम्ही व्हेरिएबल नेम कोणतंही घेऊ शकता. सर्च बाय आणि याचा टाईप करतो ठिकाणी मी स्ट्रिंग व्हेरिएबल. स्ट्रिंग व्हेरिएबल म्हणजे सर्च बाय नावाचा एक व्हेरिएबल घेतला, डिक्लेअर करतोय मी. ओके. आणि त्याच प्रकारे मी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय सेल्फ डॉट सर्च टेक्स्ट नावाचा एक व्हेरिएबल घेऊ आपण. सर्च टेक्स्ट. सर्च टेक्स्ट म्हणजे मी दोन व्हेरिएबल का घेतले, या ठिकाणी याच्यामधली व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होणार, सर्च बाय मध्ये. कशामध्ये स्टोअर होणार, सर्च बाय नावाच्या व्हेरिएबलमध्ये. या एंट्री बॉक्स मधली व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होणार, सर्च टेक्स्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. अजून मला ते स्टोअर करायच्या, आता शिकतो मी फक्त व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. आता या ठिकाणी त्या व्हॅल्यू मला स्टोअर करायच्या, म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्ही जे काय राईट केलंय त्याला तुम्ही काय करा, असाइन करा. इथे पहा ही एंट्री बॉक्स तुमची, बरोबर आहे. या एंट्रीला तुम्हाला काय करायचं, टेक्स्ट व्हेरिएबल इज इक्वल टू तुम्ही जो राईट केलेला काय सेल्फ डॉट, आपण याला काय घेतलेलं आहे, सर्च टेक्स्ट. काय घेतलेलं आपण त्याला, सर्च टेक्स्ट. आणि दुसरी व्हॅल्यू कशामधून घ्यायची आपल्याला, कॉम्बो मधून. ओके. तर इथे आपण कॉम्बो बॉक्स घेतलेला आहे पहा. तर इथे पण याला मी राईट करतो काय, टेक्स्ट व्हेरिएबल इज इक्वल टू सेल्फ डॉट काय सर्च बाय. सर्च बाय नावाचा व्हेरिएबल. ओके. दोन व्हेरिएबल मी डिक्लेअर केली आणि दोन्ही व्हेरिएबल या ठिकाणी मी तिथे असाइन केली. म्हणजे या ठिकाणी कॉम्बो बॉक्स मधली व्हॅल्यू कशामध्ये भेटणार, सेल्फ डॉट सर्च बाय मध्ये. आणि एंट्री बॉक्स मधली व्हॅल्यू कशामध्ये भेटणार, सर्च डॉट सर्च सेल्फ डॉट सर्च टेक्स्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला काय होतील, ते व्हॅल्यू या ठिकाणी भेटतील. ओके. आता व्हॅल्यू आपल्याला गेट झाल्या. जर समजा या ठिकाणी तुम्हाला डेटाबेस मध्ये जर करायचं असेल, अगोदर आपण स्टॅटिकली करून पाहू आणि मग आपण डायनॅमिकली करू. तर इथे मी डेटाबेस एकदा ओपन करतो. यूज LTH स्टुडंट्स DB. त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम LTH स्टुडंट्स. ओके. डेटा या ठिकाणी मला फेल झाला. ओके. मला काय करायचं आहे, ज्यांचा आता या मी असं राईट करतो काय, ट्रेनर, ज्या ट्रेनरचं नाव काय असेल, महेश असेल, ते रेकॉर्ड्स मला फेच करायचे. तर यासाठी तुम्हाला इथे क्वेरी राईट करावं लागेल. कशी क्वेरी राईट करतात, काय क्वेरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम LTH स्टुडंट्स. LTH स्टुडंट्स. हा पुढे बरोबर आहे, सांगा. फाइंड करायचं, कसं फाइंड करणार, वेअर. हा बरोबर आहे, वेअर कोर्स इज इक्वल टू काय, ट्रेनर इज इक्वल टू, ट्रेनर इज इक्वल टू महेश. ट्रेनर इज इक्वल टू महेश. अशीच क्वेरी या ठिकाणी राईट केली असेल तुम्ही, बरोबर ना. ज्यांचा ट्रेनर, ज्या ठिकाणी ट्रेनर, ज्यांचा ट्रेनर या ठिकाणी महेश असेल, ते ऑल डेटा, स्टार मीन्स ऑल डेटा तुम्हाला ठिकाणी फेच होणार, बरोबर आहे. समजा या ठिकाणी पहा मी इंटर करतो एम्प्टी सेट, इथे स्पेलिंग चुकली माझ्याकडून, महेश H एक्स्ट्रा झाला. ओके. या ठिकाणी एंटर हिट करतोय. किती डेटा भेटला आपल्याला, 4. येतं लक्षात थोडंफार. समजा जर या ठिकाणी मी असं राईट करतो काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, ज्यांचा कोर्स इज इक्वल टू काय, फुल स्टॅक आहे. ज्यांचा कोर्स या ठिकाणी काय आहे, फुल स्टॅक आहे. फुल स्टॅक मध्ये मी या ठिकाणी स्पेस घेतलेला आहे.
ओके, असे रेकॉर्ड्स मला काय करायचे, फेच करायचे. टोटल किती रेकॉर्ड्स आहेत, 1 आणि 2. चेक करून पाहूया. 2 रेकॉर्ड फेच झाले. तर ही क्वेरी तुमची फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे ही व्हॅल्यू कोणती तुमची, कॉम्बो बॉक्स मधली, येत आहे लक्षात. आणि ही व्हॅल्यू म्हणजे कोणती तुमची, एंट्री बॉक्स मधली, येते का लक्षात. ते डायनॅमिकली घेऊन जायचं आपल्याला अजून, पण हे लक्षात येत आहे कशा प्रकारे. आता यासाठी पहा, आपण ज्या वेळेस MySQL शिकत होतो त्यावेळेस आपण तिथे एक लाईक शिकलो होतो पहा. लाईक म्हणजे काय, आता इथे पण मी असं राईट करतो काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम, इथे मी असं राईट करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर कोर्स लाईक, इथे मी असं राईट करतो, कोर्स लाईक इथे मी टाकलं फुल. काय होईल याचा अर्थ, समजा इथे मी असं टाकलं, काय हे शिकलेलं आहे आपण. सुरुवातीला जर पर्सेंट असेल तर सुरुवातीला काही असू द्या, पण शेवटला काय पाहिजे, स्टॅक पाहिजे. ज्यांचा कोर्स सुरुवातीला काही असू द्या, इथे तुमचं काही असू द्या, पण शेवटला काय असेल, स्टॅक असलं पाहिजे. येते लक्षात. इथे किती रेकॉर्ड भेटतील, 2च भेटतील. किंवा समजा या ठिकाणी मी असं राईट केलं काय, फुल, आणि या ठिकाणी इथे पर्सेंटेज राईट केला काय, सुरुवातीला काय असेल, फुल, आणि शेवटला काही असू द्या, सुरुवातीला काही असू द्या. आणि जर या ठिकाणी मी असं राईट केलं तर सुरुवातीलाही काही असू द्या, शेवटलाही काही असू द्या, तुमचा फुल असला पाहिजे. येते लक्षात. लाईक चेक करायचंय, इथे पहा या ठिकाणी एंटर इट करतोय, ऑल रेकॉर्ड्स या ठिकाणी शो झाले, म्हणजे 2 रेकॉर्ड्स आपल्याला शो झाले. आठवतंय लाईक, पर्सेंट, स्टार्टिंग, एंडिंग, हा समजतंय ना. आता हे जे काय आपण केलं हे सगळं आपण काय केलं, स्टॅटिकली केलंय, मी स्वतः तयार करतो. आता आपलं काय करायचंय, डायनॅमिकली करायचं. म्हणजे इथे ज्या वेळेस मी या ठिकाणी सर्च बटनवर क्लिक करेल त्यावेळेस मला या ठिकाणी रेकॉर्ड काय करायचं, आता काय करायचं, शो करायचं. ओके, तर आपण आता डायनॅमिकली करून पाहूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी एक मेथड घेतो पहा. इथे मी काय करतो, एक मेथड घेतो. ओके, इथे एक मेथड घेतो पण डेफ सर्च नावाची या ठिकाणी मी एक मेथड घेतो. सर्च डेटा नावाच्या ठिकाणी मेथड घेतली आहे, इथे राईट करतो मी सेव्ह. ओके, आता तुम्हाला काय करायचं, परत डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची, कारण तुम्हाला डेटाबेस मधून तुम्हाला व्हॅल्यू गेट करायचं, बरोबर ना. डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी वरती आपण डेटाबेस कनेक्ट केलेला आहे पहा. ओके, ॲज इट इज इथून मी याला काय करतोय, पूर्णपणे कॉपी करतोय आणि इथे येऊन मी काय केलं, पेस्ट केलं. ओके, फक्त इथे आपल्याला क्वेरी राईट करायची आपली, इथे आपल्याला आपली क्वेरी राईट करायची. इथे माझा डेटाबेस काय झाला, कनेक्शन झालंय, कनेक्शन डॉट कर्सर यूज करून, आणि मी या ठिकाणी आता एक कर्सर काय करायचं, तुम्हाला एक्झिक्यूट करायचं. आता तुम्हाला इथे राईट करायची तुमची क्वेरी, काय करायची, क्वेरी राईट करायची. काय क्वेरी सांगा, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम, टेबल नेम काय आपला, LTH स्टुडंट्स. ओके, हा पुढे वेअर. आता समजा आम्ही याला काय करतो, सेपरेट करतो इथून, वेअर काय राईट केल्या ठिकाणी वेअर. हा काय, हा आता आपल्याला व्हॅल्यू गेट करायची. आता ट्रेनर कसं काय म्हणता येईल आपल्याला, आता पुढच्या वेळेस या ठिकाणी काही असू शकतो, कोर्स पण असू शकतो, नेक्स्ट टाइम या ठिकाणी जेंडर पण असू शकते. आपल्याला याच्यामधली व्हॅल्यू गेट करायची, याच्यामध्ये कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली, सर्च बाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय झाले, स्टोअर झाली. तर आपल्याला तिथून ती काय करायची आहे, गेट करायची, व्हॅल्यू काय करायची, गेट करायची. तर व्हॅल्यू गेट करू आपण या ठिकाणी पहा, वेअर. आता इथे पहा
मी इथे राईट करतो. काय कुठून गेट करायचं तुम्हाला? सेल्फ डॉट सर्च बाय मधून. सर्च बाय म्हणून तुम्हाला गेट करायचे. गेट करायचं म्हणून गेट फंक्शन. इथे तुम्हाला गेट होईल, पण त्याचा टाईप काय असेल? आपला स्ट्रिंग घ्यायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी इथे याला राईट करतो स्ट्रिंग फंक्शन मध्ये. टाईप काय भेटेल आपल्याला? त्याचा स्ट्रिंग भेटेल. ओके. आता स्ट्रिंग, आता या ठिकाणी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग आहे. दोन्ही स्ट्रिंग तुम्हाला कॉन्कॅट करायचं असेल तर प्लस सिम्बॉल या ठिकाणी तुम्ही राईट करत असता. दोन स्ट्रिंग जर तुम्हाला कॉन्कॅट करायचे असतील तर. परत वेअर, हे झालं तुमचं, हे समजा हे झालं तुमचं कोर्स. ओके. ते कॉम्बो बॉक्स मधली व्हॅल्यू. त्यानंतर पुढे काय? लाईक. त्यानंतर पुढे लाईक. काय लाईक? या ठिकाणी आपण डबल कोट प्लस प्लस. लाईकला परत या ठिकाणी स्ट्रिंग असणार. इंडेंटेशनचा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, आपण पुढे राईट करूया, मग चेक करूया. लाईक. आता ती व्हॅल्यू कशामधून घ्यायची तुम्हाला? एंट्री बॉक्स मधून. बरोबर आहे. एंट्री बॉक्सला आपण काय नाव दिलेलं आहे? सेल्फ डॉट सर्च टेक्स्ट. व्हॅल्यू गेट करायची म्हणून या ठिकाणी गेट फंक्शन. ओके. आता गेट फंक्शन, याचा टाईप काय करायचं तुम्हाला? स्ट्रिंग. ओके. आता स्ट्रिंग असल्यामुळे इथे काय करावं लागेल तुम्हाला? कॉन्कॅट करावं लागेल. इथे काय करावं लागेल? कॉन्कॅट. पण आता तुम्हाला ठिकाणी पर्सेंट राईट करायचा आहे. इथे काय राईट करायचं तुम्हाला? पर्सेंट. लाईक मध्ये तुम्हाला पर्सेंट घ्यायचा आहे. तर इथे मी राईट करतो पहा, डबल स्ट्रिंग मध्ये इथे मी टाकतो पर्सेंट. स्ट्रिंग str सेल्फ सर्च टेक्स्ट गेट फंक्शन, आणि इथे परत याला कॉन्कॅट करतो. इथे टाकतो मी पर्सेंट. आपला ब्रॅकेट. तर नेमकी एरर कुठे येतं आपण चेक करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम इन्फो LTS स्टुडंट्स वेअर, इथे स्पेस आला. str सेल्फ डॉट सर्च बाय. शेवटचा एक एक्स्ट्रा झाला इथे, आय थिंक याचा लगेच इथे क्लोज झाला, इथे खाली झाला. ओके. ओके. तर इथे पहा, मी क्वेरी राईट केली डायनामिकली. वेअर सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर. या ठिकाणी ही व्हॅल्यू म्हणजे कोणती भेटणार तुम्हाला? कोणती व्हॅल्यू? कॉम्बो बॉक्स मधली व्हॅल्यू भेटली या ठिकाणी व्हॅल्यू. त्यानंतर लाईक. लाईक नंतर या ठिकाणी आपण काय करत असतो? पर्सेंट डी. आणि ही व्हॅल्यू आपली कशामध्ये येत असते? स्ट्रिंग मध्ये. इथे पहा, तुम्ही चेक करा. हे पहा, आपण पर्सेंट डी ही व्हॅल्यू कशामध्ये राईट करतो? स्ट्रिंग मध्ये. ओके. समजा इथे पहा, ही जी काय व्हॅल्यू इथे मी गेट केली, आणि गेट करून याचा टाईप काय? स्ट्रिंग केला. याचा टाईप काय केला मी या ठिकाणी? स्ट्रिंग केला. स्ट्रिंग करून याला मला परत कॉन्कॅट करायचं होतं, म्हणजे लाईक. इथे तुम्हाला काय दिसेल? लाईक. त्यानंतर सिंगल कोट. इथे पहा, सिंगल कोट, हा सिंगल कोट. या सिंगल कोटच्या आतमध्ये हा पर्सेंट, आणि इथे हा पर्सेंट, आणि इथे तुमची काय असेल? तर एंट्री बॉक्स मधली व्हॅल्यू. एंट्री बॉक्स मधली व्हॅल्यू. ओके. इथे तुम्हाला कॉम्बो बॉक्स मधली व्हॅल्यू पण भेटली, आणि त्या एंट्री मधली व्हॅल्यू पण तुम्हाला या ठिकाणी भेटली. आता तुम्हाला याला काय करायचं? एक्झिक्यूट करायचं. त्यासाठी आपण कर्सर डॉट एक्झिक्यूट मध्ये या ठिकाणी राईट केलेला आहे. आता तुम्हाला तो डेटा काय करायचा आहे? फेच करायचा. डेटा काय करायचं तुम्हाला? फेच करायचा. फेच करण्यासाठी आपल्याला एक फंक्शन माहिती आहे. कोणतं? फेच ऑल फंक्शन. तर इथे पहा, कर्सर आपला आला डेटा कशामध्ये? कर्सर नावाच्या मध्ये. कर्सर डॉट फेच ऑल नावाच्या ठिकाणी फंक्शन. आपल्या त्या रेकॉर्ड काय झाले आता?
फेच झाले, रेकॉर्ड्स काय झाले, फेच. थोडक्यात आता जर या ठिकाणी मी असं टाईप केलं असेल काय, जेंडर आणि इथे मी टाकतो मेल, जेंडर मेल, ज्यांचं जेंडर मेल असेल तर रेकॉर्ड्स मला फेच करायचे. किती मेल वाले, 1 2 3 4 5. तर टोटल किती रेकॉर्ड्स मला फेच होतील, 5 रेकॉर्ड्स मला फेच होतील. आणि कशामध्ये स्टोअर होतील ते, कर्सर नावाच्या व्हेरिएबलमध्ये फेच झाले. पण ज्यावेळेस तुम्ही फेच ऑल फंक्शन यूज करता त्यावेळेस डेटा तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये भेटतो, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, टपल्सच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठिकाणी डेटा तो भेटतोय. आता तुम्हाला माहित असेल 5 असेल तर पहिल्याचा इंडेक्स नंबर काय असेल, पहिल्या रेकॉर्डचं 0, दुसऱ्याचं काय असेल 1. ठीक आहे, सेम त्या प्रकारे. आता तुम्हाला काय करायचे, ते फॉर लूप मध्ये, ते टेबल मध्ये तुम्हाला काय करायचंय, ऍड करायचे. तर त्यासाठी मी ते फॉर लूप फिरवतोय, फॉर आणि आलेला डेटा या ठिकाणी आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. रो नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. फॉर रोज नावाचं व्हेरिएबल घेतो इथे, रोज. फॉर रो इन रोज वरती आपण राईट केलेले पहा, फॉर रो इन रोज, म्हणजे या ठिकाणी तुम्ही आय पण घेऊ शकता, असं काही नाही. फॉर रो इन रोज म्हणजे या ठिकाणी 5 रेकॉर्ड्स आहेत तुमच्याकडे. सगळ्यात अगोदर आय ची व्हॅल्यू किती असेल, 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4. आता आपला तो डेटा कुठे ऍड करायचा आहे, टेबलमध्ये. टेबलमध्ये ऍड करायचा आहे म्हणून. पण आता तो जो काही टेबल मधला डेटा आहे, ठीक आहे, आपण टेबलमध्ये ऍड करूया. टेबलचं नेम आपण काय घेतलेलं आहे, स्टुडंट टेबल म्हणून ठिकाणी ऍड केला. डेटाबेसमध्ये ऍड करायचं आहे का, डेटाबेसमध्ये इथे ऍड झाला, इथे टेबलमध्ये शो करायचं आपल्याला. ते आपण टेबलला नाव काय दिलेलं आहे आपल्या, सेल्फ डॉट स्टुडंट टेबल. इथे तुम्हाला काय यूज करायचं आहे, इन्सर्ट डॉट इन्सर्ट फंक्शन. वरती आपण इथे यूज केलेले पहा, फेच ऑल, फेच डेटा नावाच्या याच्यामध्ये पहा, अगोदर फेच डेटा नावाचे पहा, फॉर सेल्फ डॉट स्टुडंट इन्सर्ट, दिसतंय का, प्रत्येक कॉलम्स मध्ये काय होतील या ठिकाणी, ती रो काय होईल, ऍड होत चालेल. मी सेम ऍज इट इज, हा आपल्या ठिकाणी एक राहिलं पाहिजे काय, आपला डेटा कसा नकोय, एम्प्टी नकोय, म्हणजे 0 नकोय. तुम्हाला फेच होणार डेटा 0 पेक्षा कमी आहे का, नाही, 0 आहे का, नाही, म्हणजे इथे आपल्याला काय टाकावं लागेल, कंडिशन टाकावं लागेल. इफ ऍज इट इज, इथून मी याला कॉपी करतो. ओके, इथून मी याला कॉपी केला, या ठिकाणी आलो, या ठिकाणी येऊन मी याला फक्त पेस्ट केलं. काय, इफ जर समजा रोची व्हॅल्यू काय नकोय, 0 नकोय, जर 0 नसेल तर काय होणार तुमच्या या ठिकाणी, जो काय तुमचा टेबल आहे त्या टेबल मध्ये तो डेटा काय होणार तुमचा, ऍड होणार. पण ऍड होत असताना आपण ज्यावेळेस फेच डेटा नावाचं फंक्शन पाहिलं, पहिलं काय करायचं तुम्हाला, पहिला टेबल तुम्हाला डिलीट करायचा आहे. पहिला टेबल तुम्हाला डिलीट करायचा आहे. जर आपण पहिला टेबल डिलीट केला नाही, इथे काय होणार, ते ऍड होणार. इथे ते काय होणार, ऍड. म्हणजे या ठिकाणी 5 रेकॉर्ड भेटले तुम्हाला. हे तुमचे रेकॉर्ड, टेबल तुमचं ऍज इट इज राहील आणि प्लस या ठिकाणी 5 रेकॉर्ड काय होतील तुमचे, ऍड होतील. तिथे ते शो होतील. ते 5 रेकॉर्ड आपल्याला शो करायचे का, नाही. आपल्याला काय करायचं, पहिला टेबल डिलीट करायचा आहे आणि हे 5 काय करायचं आपल्याला, शो करायचे. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, इथे मी काय केलंय, ज्या वेळेस अगोदर डेटा ऍड करण्याच्या अगोदर इथे मी फंक्शन यूज केलं पहा, काय, गेट्स चिल्ड्रन्स नावाचं फंक्शन. तो टेबल्स मधले प्रत्येक रो काय करेल, तो डिलीट करेल. चिल्ड्रन्स काय करेल, तो डिलीट करेल आणि त्यानंतर हा डेटा काय करेल, तो ऍड करेल. समजा इथे मी कनेक्शन कमेंट केलंय आणि आपलं कनेक्शन सुद्धा या ठिकाणी मी काय केलंय, क्लोज केलंय. आता आपल्याला कधी एक्झिक्यूट करायची मेथड, ज्या वेळेस मी या ठिकाणी सर्च बटनवर क्लिक करेल त्यावेळेस. आता सर्च बटनला आपल्याला काय द्यावं लागेल, कमांड द्यावा लागेल. सर्च बटन आपलं चेक करा, सर्च बटन क्लिअर बटन, सर्च बटन वरती असेल, इथे पहा, ते सर्च बटन आपलं. ओके, याला कमांड द्यायची तुम्हाला. काय कमांड द्यायची, कमांड इज इक्वल टू काय, सेल्फ डॉट, आपण आपल्या मेथडचं नाव काय घेतलेलं आहे, सर्च डेटा नावाच्या ठिकाणी आपण मेथड घेतली. म्हणजे
ज्या वेळेस मी या ठिकाणी कोणत्या सर्च बटनवर मी क्लिक करेल त्यावेळेस या ठिकाणी मेथड काय होईल आपली कॉल होईल. मेथड कॉल झाल्यानंतर इथे ती मेथडमध्ये डेटाबेसमध्ये जाणार, डेटाबेसमधून या ठिकाणी तो डेटा तो फेच करणार आणि फेच करून या ठिकाणी तो या टेबल्समध्ये काय करणार तो ऍड करणार. टेबलमध्ये काय करणार तो ऍड करणार. चेक करून पाहूया आपल्या ठिकाणी डेटा एक्झिक्यूट होतोय का नाही. तर इथे पहा मी सगळ्यात अगोदर एक क्लोज करतो. इथे मी याला रन करतो, फाईल सेव्ह करतो अगोदर. रन करून आपण चेक करूया तर इथे मला एरर आलेला आहे का. एरर ठीक आहे, अगोदर एरर सॉल्व करूया आपण. डेटा डिस्प्ले फ्रेम, डेटा एंट्री, टेक्स्ट सर्च. एंट्री पशीच आपल्याला एरर येतो. हायरचं ब्रॅकेट, हायरचं ब्रॅकेट, हीच लाईन ना. फॉन्ट नाही इथे नाही. सर्च बटन, हीच लाईन ना. टेक्स्ट सर्च, एंट्री, एंट्री फंक्शन कुठे ऍड करा. डेटा डिस्प्ले फ्रेम, टेक्स्ट व्हेरिएबल इज इक्वल टू सर्च टेक्स्ट. टीएक्सटी का आपण टीएक्सटी घेतलेलं आहे, टेक्स्टच घेतलेलं आहे. ओके. आणि इथे आपण घेताना काय घेतलेलं आहे, टेक्स्ट घेतलं का टीएक्सटी घेतलेलं आहे. चेक करूया. सर्च डेटा, इथे सर्च टेक्स्ट बरोबर आहे. ठीक आहे, याला चेक करूया आपण. याला मी कट करतो, फाईल मी परत याला सेव्ह करून रन करतोय. एरर आलेला आहे, आपण चेक करूया. अगोदर मी इथे चेक करून पाहतो. ओके. इथे मी सर्च करतो पहा ट्रेनर, आणि इथे मी ट्रेनरचं नाव टाकतोय महेश. ट्रेनरचं नेम टाकल्या ठिकाणी मी समजा महेश. चेक करू आपण. सर्च बटनवर मी क्लिक करतोय, डेटा मला ठिकाणी फेच होत नाही. म्हणजे याचाच अर्थ आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. इथे व्हेअर, स्ट्रिंग व्हेअर गेट फंक्शन, सेल्फ, सर्च बायचे का आपण चेक करायचे का. सर्च बाय, सर्च बाय. चेक करा तुम्हाला कुठे एरर वगैरे दिसत. ठीक आहे. तर इथे पहा माझ्याकडून फाईल सेव्ह होत नव्हती, म्हणजे मी सेव्ह करण्याचं विसरलो होतो. परत या ठिकाणी पहा मी फाईल कंट्रोल एसने सेव्ह करतोय. पहिले या ठिकाणी सगळं कट करतो, इथे रन करतो. एरर, कुठल्याही प्रकारे एरर नाहीये. आता चेक करूया. ओके. तर इथे मी टाकतो पहा ट्रेनर, ज्यांचा ट्रेनर या ठिकाणी काय असेल महेश असेल. या ठिकाणी मी सर्च बटनवर क्लिक करतोय, आपल्या ठिकाणी डेटा फेच होत नाही. आता एरर आलाय तुम्हाला. आता एरर आलाय. मला वाटतं क्लिक केल्यानंतर आपल्याला एरर येतो. ओके. ठीक आहे. तर आता आपल्याला एरर शोधावाच लागेल. एरर दिसतोय. काय राहिलं आपलं, ज्या वेळेस आपण या ठिकाणी स्ट्रिंग व्हेरिएबल म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करतोय, इथे आपलं फंक्शन राहिलं.
काय राहिला, ब्रॅकेट राहिला ना, काय राहिला या ठिकाणी आपला ब्रॅकेट राहिला. ओके, आलंय लक्षात. एक छोटीशी चूक होती, पण ती आपल्याला पूर्ण प्रोग्राम, पूर्ण कोड आपल्याला चेक करावा लागला एका छोट्याशा चुकीमुळे. ओके, त्याच्यामुळे तिथल्या तिथेच लगेच काय करा, व्यवस्थित राईट करत चला, म्हणजे पुढे जाऊन तुम्ही चुकणार नाही. तर इथे पण मी फाईल सेव्ह करतोय, परत एकदा मी या ठिकाणी रन करतोय. आता चेक करूया. फाईल सेव्ह कनेक्ट करतो, मी रन करतो. ओके, चेक करायचं क्लिक केल्यानंतर इथे पण मी सर्च करतोय कोर्स, ज्याचा कोर्स या ठिकाणी पायथॉन असेल, सर्च बटनवर क्लिक करतोय, नाही आहे, परत एरर आलेला असेल. ओके, एखाद्या वेळेस माझ्याकडून फाईल सेव्ह करायची राहत असेल, ठीक आहे. तर इथे पहा मी परत एकदा राईट करतोय, इथून याला सगळं कट करतो. फाईल मी इथे कंट्रोल एस ने सेव्ह केली आहे, इथून याला रन करतोय. कुठल्याही प्रकारे मला एरर वगैरे नाहीये. इथे मी सर्च करतो पहा, इथे आपण हे घेतलेले कॉलम्स. तर कोर्स, ज्यांचा कोर्स या ठिकाणी फुल स्टॅक आहे, ज्यांचा कोर्स या ठिकाणी काय आहे, फुल स्टॅक आहे, असा रेकॉर्ड्स मला ठिकाणी फाइंड आउट करायचे. टोटल या ठिकाणी फुल स्टॅक मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत, 2 रेकॉर्ड्स या ठिकाणी आपल्याला टेबल्स मध्ये शो होतील. किंवा समजा ज्यांचं जेंडर या ठिकाणी काय आहे, फिमेल आहे, असे एक ठिकाणी मला काय करायचे, सर्च करायचे. टोटल किती फिमेल्स वाले, 1 2 3 4 5 6. किंवा मला ठिकाणी ट्रेनर, ज्यांचं ट्रेनर या ठिकाणी प्रमोद आहे, असे रेकॉर्ड्स मला फेच करायचे. पहा रेकॉर्ड्स या ठिकाणी मला फेच झाले, ट्रेनर काय त्यांचे प्रमोद. समजा मी या ठिकाणी शो ऑल बटनवर क्लिक केले, तर ऑल डेटा या ठिकाणी मला शो होणार, ऑल डेटा या ठिकाणी मला शो होणार आहे. तर इथे पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पूर्ण हा जो काय प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आपण कंप्लीट केलेला आहे. तर हा प्रोजेक्ट आपण आपल्या इन्स्टिट्यूटसाठी यूज करणार आहे. समजा आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक नवीन बॅचला स्टुडंट्स येत असतात, प्रत्येक स्टुडंटच्या या ठिकाणी मला इन्फॉर्मेशन आता मी सेव्ह करणार, इथे तर ती शो होणारच, प्लस ही सगळी इन्फॉर्मेशन आपली कुठे जाणार, डेटाबेसमध्ये सेव्ह राहणार. म्हणजे इथून पुढे एखाद्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन साठी आपल्याला नोटबुक करण्याची वगैरे आवश्यकता नाही. आता आपण इथून पुढे हे सॉफ्टवेअर यूज करणार आहोत. येतं लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय करा, तुमचं सॉफ्टवेअर डिझाईन करा आणि ते जे काही सॉफ्टवेअर असेल तेवढंच तुमच्या रिझ्यूम मध्ये एक ऍड होईल, प्रोजेक्ट तुमचा ओन प्रोजेक्ट. ओके.